केलेले आहेत. धन्यवाद मी समाज मंडळीचं तसेच थंडा ग्रुपचं धन्यवाद देतोय. धन्यवाद मित्रांनो. चला ओके. नक्कीच झाले पाहिजे. जशी एकी आपल्या गावाने दाखवली तशी कोणत्याच गावाची नाही, म्हणून आपल्या गावाची एकी प्रत्येकाची प्रथा चाललीच पाहिजे आणि अशीच आपली पुढे पुढे चालली पाहिजे. धन्यवाद. आपल्या समाजाकडनं आपल्याला अशी प्रतिक्रिया येते आणि खरंच आपला एक गाव एक गणपती हे एक मोठी संकल्पना आहे. आज विसर्जनाचा दिवस आहे आणि आज मी पुन्हा आलोय त्याच गावामध्ये जिकडे एक गाव एक गणपती असतो. आणि तुम्ही लास्ट व्हिडिओ बघितला असेल, इतक्या लोकांचा चांगला प्रतिसाद होता, इतके सारे कमेंट्स आलेत की आम्हाला ह्यांचं शेवटच्या दिवसाचं विसर्जन पण दाखवा एक गाव एक गणपतीचा. तर मी आज पुन्हा आलो आहे पालघरमध्ये, पालघर जिल्ह्यामध्ये काटाय गाव मोरीपाडा. इकडे तुम्हाला दाखवतो आता इकडे तयारी कशी चालू आहे. इकडे बघा, आता गणपतीचं विसर्जनासाठी हा ट्रॅक्टरमध्ये मिरवणूक नेणार आहेत. डेकोरेशनची तयारी चालू झाली आहे आणि इकडे सर्व गावातलेच मुलं एकत्र येऊन हे डेकोरेशन करतात. हे सर्व एकत्र येऊन हे मुलं सर्व मेहनत करतात. इकडे मागचा व्हिडिओ बघितला नसेल तर मी लिंक वरती टाकतो. गँग कशी आली धावत लगेच. बघ हे किती वाजता चालू करणार आहेत. चला सोय झाली बघ विसर्जनानंतरची सोय. आज गणपतीचा शेवटचा दिवस आहे आणि आज आपण परत आलो तिकडे आपल्या गावामध्ये आणि आज शेवटचा 5वा दिवस आहे आणि इकडे सर्व विसर्जनाची तयारी होते. इकडे समोर पण इकडे विसर्जनाची तयारी चालू आहे आणि बघता बघता 5 दिवस पूर्ण झालेत आणि आज शेवटचा निरोप समारंभ आहे आणि आत्ता इकडे सर्वांची तयारी चालू आहे प्रसाद वगैरे बनवायची. तर तुम्हाला दाखवतो इकडे बघा. आमच्या गावात एकत्र सर्व महिला मंडळ असतात आणि एकत्र सर्व मेहनत करत असतात, कारण की बाप्पाचा आज शेवटचा दिवस आहे. विसर्जनाची तयारी किती याच्यामध्ये बनवणार, किती किलोचं आहे. 7 किलो. आणि अजून काय प्रसाद सर्व येणार याच्यात. आता इकडे सर्व प्रिपरेशन होतं यांचं. इकडे 7 किलो पूर्ण आता प्रसाद बनणार आहेत आणि हे सर्वजण इकडे एकत्र येऊन इकडे प्रसाद बनवतात. असं नाही की बाहेरून कुठेतरी विकत वगैरे घेऊन. तर इकडे स्वतः इकडे सर्व प्रिपरेशन चालू आहे. दरवर्षी तुम्हीच करतात? हा, दरवर्षी माझी वडिलांची परंपरा मी जपत राहिलोय. यावर्षी पण जपत राहतोय. पुढे सदैव मी प्रयत्न करतो आणि प्रत्येक वर्षी करत राहील. तुमचं नाव? संजय महादेव राऊत. माझ्या वडिलांचं नाव महादेव रघुनाथ राऊत. आता हे इकडे रांगोळी करतात आणि हे पूर्वीच्या परंपरेनुसार चालत आलेली रांगोळी. दरवर्षी हेच करतात रांगोळी इकडे. आता इकडे पण एक रांगोळीचं चालू आहे, रांगोळी काढतात इकडे. इकडे डीजे आला इकडे आणि सर्वजण इकडे तयारीला लागलेत. सर्व गावकरी एकत्र येऊन इकडे सर्व सण साजरा करतात आणि सर्वजण एकत्र तयारी करतात इकडे. आज विसर्जनाचा दिवस आहे आणि सर्व धावपळ येते. आता हळूहळू सर्व लोक एकत्र येतील आणि मग नंतर डान्स वगैरे सुरू होतील. बँजो डान्स, डीजे एकत्र. हे बघा, तर इकडे तयारी चालू आहे. हे बघा, आज विसर्जन आहे आणि इकडे आतमध्ये प्रसाद बनवतात, ते पण दाखवतो तुम्हाला. प्रसादाची तयारी इकडे. हे बघा, इकडे प्रसाद चालू आहे. इकडे यूट्यूब लाईव्ह चालू आहे. यूट्यूब लाईव्ह सुमित राऊत यूट्यूब लाईव्ह. तर हळूहळू सर्वजण येतील. इकडे समोर डीजेचा सेटअप लागलाय. जरा मागे जा वाजव. येतं का तुला काय अभंग वगैरे गातो? ढोलकी कोण वाजवतो? इकडे आपल्याला आता जुनी मंडळी भेटली आहेत, ते थोडी माहिती देतील आपल्याला. हो, तुमचं नाव काय? तुमचं नाव? बाबूराव काळू घरात. गणपतीला कशी मजा आहे का? गणपतीला मजा आहे. तुमच्या वेळी कसे होते गणपती? पहिले कसे असायचे? बापून चालू चालू डोकीवर एसटीला तिकीट घ्यायला त्याचा, मग बाथरूमला उतरायचा, तिथून डोक्यावर इकडे आणायचा. रोड नव्हता त्याच्या अगोदर. बापरे, रोड नसायचा आणि डोक्यावर घेऊन यायचे बसनी.
बाबा तुम्हाला किती वर्ष झाले? वर्ष कळलं झालं झाले नाही का? 90. आईची 90. बापरे, यांना 90 वर्ष झाली आणि 90 वर्षात पण बघा यांना सर्व आठवतंय पहिल्याचं. मस्त मजा. 1.5 दिवसाचा असायचा, मजा यायची. आता 5 दिवस आहे तरी पण मजा आहेच. सार्वजनिक सार्वजनिक. गणपतीला आज विसर्जन आहे, 5 दिवस आहे आणि चांगले कुठलेही वादाविवाद न करता एकदम व्यवस्थित कार्य आणि महिला सुद्धा सगळ्यांनी कारभार म्हणजे व्यवस्थित सगळं केलेलं आहे. की छंडाकर्मी ग्रुपे काय काट्याकारणे करून दाखवलं आहे. एवढं चांगलं कार्य केले असते कुठे आपल्या 12 गावात झालेलं नाही. आणि बाप्पाचा आज शेवटचा निरोप घेणार आहे, त्याबद्दल तुमचं मन कसं आज आमचं मन जरा दुखत आहे, पण आम्ही मोठा साजरा करणार आहे. आशीर्वादाने आज सगळे उत्साही आहेत आज निरोप समारंभासाठी. इकडे विसर्जनाला सुरुवात झालंय. डीजे बेंजो चालू झालाय. आता इकडे डान्स चालू झाला असेल, तुम्हाला दाखवतात इकडे. सुरुवात झाली, तुम्हाला दाखवतो. माझा आवाज येणारच असतं.
एक गणपती फारच चांगली आपल्या गावाची सुरुवात म्हणजे फार चांगली केली आहे. जुन्या लोकांची आपल्या वडिलोपार्ल्यांनी जी सुरुवात केलेली आहे एक गाव एक गणपती ती आजपर्यंत आपण तशीच ठेवलेली आहे. एक गाव एक गणपती हा 75 वर्षा एकदम जल्लोषमध्ये साजरा होत आहे आणि 5 दिवस चांगल्या प्रकारे गेलेला आहे आणि आता व्यवस्थित प्रकारे विसर्जन पण होणार आहे आणि पूर्ण एन्जॉय चालू आहे. खूप आनंदमयी सोहळा आहे. आमच्या जीवनातील खरोखरच क्षण आनंदाचा क्षण आहे. तंडारगम ग्रुपचे अध्यक्ष आपले लीडर साहेब महेंद्र राऊत हे या कार्यक्रमाबद्दल 2 शब्द व्यक्त करतील. मागील 5 दिवसापासून आपण हा सण आनंदात साजरा करत आहोत, पण आता थोडं दुःख वाटायला सुरुवात झालेली आहे. कारण बाप्पा आपल्यापासून हळूहळू जायला लागलेले आहेत. बाप्पा आपल्यापासून लांब चालले म्हणून थोडं दुःखसुद्धा वाटत आहे. 5 दिवस आनंद होता, आता हळूहळू दुःख वाटायला लागलं आहे. पण बाप्पा पुन्हा आपल्याला पुढच्या वर्षी येऊन आनंद देणार आहे, सगळ्यांना सुखी ठेवणार आहेत. आणि एक गाव एक गणपतीसारखा आनंद कुठेच मिळू शकत नाही. की पुढाकार घेतल्यामुळे हा प्रोग्राम यशस्वीरित्या पार पाडण्याचा प्रयत्न केला. पण हा जो मेसेज आहे तो आपल्या समाजाला आपल्या समाजातील लोकांना फार आनंदाचा वाटला आहे आणि त्याच्यासाठी आपल्या समाजाकरिता त्याही खूप चांगले मेसेज दिलेले आहेत. धन्यवाद मी समाज मंडळीचं तसेच थंडा ग्रुपचं मी धन्यवाद देतोय. धन्यवाद मित्रांनो. चला ओके चला धन्यवाद थँक्यू. आता आम्ही इकडे डान्स प्रोग्राम करतात. हे आमच्या ज्या प्रोग्रामचे आवेश मंडळाचे सदस्य हे सगळे डान्स करत आहेत. बघा अशा प्रकारे प्रत्येक गावाचा लहान मोठा व्यक्ती हे डान्समध्ये मग्न आहेत. हे आमचे अतुल राऊत. आपलं त्या कार्यक्रमाबद्दल काय मत आहे? 2 शब्द बोलावे. नक्कीच बाकीच्यांनी उदाहरण घेतल्यासारखा एक मोठा कार्यक्रम आपण घेतलेला आहे. हे 75 वर्ष एक गाव एक गणपती हे साधी गोष्ट नाही. आपल्या समाजात बघायला गेलो तर 75 वर्ष मला वाटतं फक्त काटाळे गावाचं झालेलं आहे आणि बाकीच्या आपल्या समाजाच्या बाकीच्या गावांनी पण एक उदाहरण म्हणून असंच एक गाव गणपती राबवावं.
मोठा नाश्ता आला इकडे, वडापाव. आवर्जून गणपती उत्सवात सहभागी होऊन आनंद लुटतात. आपण सर्वांनी त्याचे उदाहरण समोर ठेवून धडा घ्यावा. एक गाव एक गणपती बाप्पा ही प्रथा सुरू करण्याबाबत विचार करावा ही नम्र विनंती, असा मेसेज समाजाच्या काही व्यक्तीने आपल्या गावासाठी दिलेला आहे. एक गाव एक गणपती ही संकल्पना प्रत्यक्ष उठवून गावाने सर्व समाजापुढे आदर्श ठेवला आहे, असं मेसेज समाजातील काही लोकांनी आपल्या गावासाठी पाठवलं आहे. अभिमानाची गोष्ट आहे. आपला कुणबी समाजाकरिता खरंच कौतुक करावा तेवढे कमी आहे. काटाळा गावाचे मोरीपाडा दुर्गम भागात राहून काटाळा गावाची आर्थिक प्रगती तर झालीच आहे, परंतु एक गाव एक गणपती हे खूप कौतुकास्पद गोष्ट आहे. टीम काटाळाचे मनपूर्वक अभिनंदन. धन्यवाद. आपल्या समाजाकडनं आपल्याला अशी प्रतिक्रिया येते आणि खरंच आपला एक गाव एक गणपती हे एक मोठी संकल्पना आहे की आपण पिढोनपिढी अशीच सगळ्यामधल्या पिढोनपिढी अशीच चालू ठेवूया. आणि चंदू भाऊची होती ती, चंदू भाऊची भाऊनी ही शाळेत मला वाटतं प्रत्येक राजांची होती. गावाच्या लोकांच्या तर विसर्जनाची सुरुवात झालं इकडे. उपाध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी एक आपल्या गावाचा आज आमचा विसर्जनाचा शेवटचा 5वा दिवस आहे आणि हे विसर्जनासाठी आपले गणपती बाप्पा बाहेर इथे दुःख होतंय. चांगला खुशीचा आनंदाचा दिवस आहे, पण आम्हाला विसर्जनासाठी गणपती बाप्पा निघाल्यावर आमच्या मनात थोडी उरवड लागते. पण नमस्कार, हे तर पिढून पुढे चालणारच आहे आणि बाप्पा आपला आशीर्वाद आम्हावर, आमच्या गावावर, आमच्या लोकांवर, आमच्या मुलांवर सर्वांना सुखी समाधानी ठेवलं. धन्यवाद. आणि प्राजक्ता ही आपल्या समाजाची सदस्यसुद्धा आहे. ते आता आपल्यासमोर या कार्यक्रमात त्याची दोन मतं मांडतील. धन्यवाद. बोला. धन्यवाद. मी माझ्या सर्व काटे माहेरवासींना मी सर्वांना धन्यवाद सांगते. आणि पहिले म्हणजे असंच पुढे बोलवत राहा आणि असाच आशीर्वाद आम्हाला द्या आणि आम्ही असं पुन्हा पुन्हा येऊ आणि पुन्हा एन्जॉय करू. अशी संकल्पना आपण दरवर्षी राबवण्याचा प्रयत्न करू. शिल्पाताई, ही आमची ताई आहे, शिल्पा घरत. 2 शब्द आपल्या कार्यक्रमाबद्दल आपले मत मांडावे. कार्यक्रम म्हणजे बहुतेक सुंदर झाला आहे. समाजातील बहुतेक लोकांनी चांगले प्रतिक्रिया दिलेल्या आहे आपल्या या गावातील गणेशोत्सवात आणि आम्हाला पण फार आनंद झाला. म्हणजे आम्हाला सर्वांना बोलवलं त्याबद्दल धन्यवाद. शिल्पाताई, तुम्ही आले त्याबद्दल आमची तुमचे आभारी आहे. काकू आणि दोन्ही काकू आहेत. 2 शब्द मांडा. कसा प्रोग्राम होता? मस्त होता, छान होता. असं आहे, हे आमचे लेडीज मुलाखत चालू आहे. असेच करत राहा. इकडे यांचे 2 मत मांडा. असंच पुढे करत राहा. ओके. आम्ही पुढे पण भविष्यात असंच प्रोग्राम करूया. आता हे आपले वहिनी सगळे बसलेले आहेत. या कार्यक्रमाबद्दल आपलं काय मत आहे? म्हणजे असं प्रोग्राम नेहमी झाले पाहिजेत का कोणता मेसेज द्यायला पाहिजे? नक्कीच झाले पाहिजे. जशी एकी आपल्या गावाने दाखवली तशी कोणत्याच गावाची नाही, म्हणून आपल्या गावाची एकी प्रत्येकाची प्रथा चाललीच पाहिजे आणि अशीच आपली पुढे पुढे चालली पाहिजे. आपल्या वहिनीने असं झालं की आपल्या गावाची जी प्रथा आहे, जशी एकी आहे, ही प्रत्येक गावामध्ये अशीच राहिली पाहिजे. आम्हाला जे काल मान दिला सासूरकरणीचं ते खूप छान झालं ना. असंच आम्हाला बोलवत राहा तुम्ही. ओके. त्यांचं मत आहे की आम्हाला जे माहेरवासनी बोलता ना, माहेरवासनी यांना जो आदराने इथे सन्मान घेऊन त्यांना बोलवण्यात आलं, ते खूप धमाल केली, मजा केली, डान्स केलं, सर्व काही एवढं एन्जॉय केलं. आज त्यांच्या चेहऱ्यावर जे हास्य आहे ते बघून आम्ही सुद्धा खुश आहेत. असं आम्ही नेहमी करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद पूनमताई. अजून कोणाला बोलायचं आपल्यापैकी? आता ही माझी आत्या आहे. आत्या आमची गावातली सगळ्यात प्रेमळ व्यक्ती आहे आणि आत्याने जो काही त्यांच्याच घरी त्यांच्या प्रोग्राममध्ये कोणताही प्रोग्राम असला की त्यांच्या घरी सगळ्या महिला मंडळ बसतात आणि कामं करतात. आतू, या कार्यक्रमाबद्दल काय बोलणार? 2 शब्द. चांगलं वाटलं. हे कार्यक्रम आपल्या गावात असंच राबत राहावं. वर्षानुवर्षे 5 वर्षांनी असेच परत हे लावलेलं आहे. पण आत्याने दिलं की हे चांगलं प्रोग्राम आहे असं.
नमस्कार, माझं नाव आदर्श राऊत. मी आपल्या गावासाठी एक कविता लिहिली आहे. कविताचं शीर्षक आहे काटाळे माझं गाव. नदीच्या काठाशी डोंगराच्या सानिध्यात, काटाळे माझं गाव निसर्गाच्या गाभ्यात. शेतकरी घाम गाळे धरतीला सुख दे, इंजिनियर स्वप्न बांधे स्वप्न आकाशाला ने. डॉक्टर प्राणी सांभाळी व्यापारी व्यवहार, कोणी राजकारण करी कोणी सेवा अपार. सण आले की सारे मनामध्ये गजबजते, गणपतीत गाव एकत्र प्रेम धाग्याने जुळते. एकच बाप्पा गावात अनोखी ही रीत, त्याच्या समोर सारे विसरती भांडलेले खट्टीत. होळ्या रंगात हसरे दिवाळीत उजळते, आनंदाचा दरवळ घराघरात झिरपते. क्रिकेटची मज्जा भारी खेळ हा जीवा भावाचा, बॅट बॉलने होते धाग्या सख्या भावाचा. 75 वर्षाची गणपतीची शान, मंडळाच्या कार्याने वाढली गावाची मान. आणि खरी ओळख गावाची साधेपणात दडली, पाहुणादारी आली की चहानेच ओळख जडली. काटाळे हेच आमचं गाव सोन्या समान, माणुसकीचा खजिना साठलाय येथे महान. आणि आमच्या गावात एकही पुराणी व्यसनमुक्त, दारू सिगारेट विडी सुडे एकही पुराणी केलेलं नाही, असा आमचा असं ग्रुप आहे आणि असं आमचा गाव आहे. धन्यवाद. ह्या कार्यक्रमासाठी काही मद्यप्राशन न करता सगळे ग्रुप 5 दिवस जल्लोषात नाचगात करतात. बऱ्याच लोकांनी उपवास केलेला आहे, त्याबद्दल मी गावकऱ्यांचं धन्यवाद देतो. धन्यवाद चिन्मय. लाभले आम्हास भाग्य जन्मलो या गावी. तर ही उक्ती देवावीशी वाटते, कारण की या गावाने आम्हाला दिलेलं आहे, ह्या गावाने नाव दिलं, ह्या गावाने आम्हाला संस्कृती दिली. म्हणजे जी संस्कृती पूर्वापार जपत आलेली आहे ती संस्कृती अबाधित ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहेत. आणि फक्त गणपतीच नव्हे तर प्रत्येक सण हा एकोप्याने साजरा केला जातो. मग ती दिवाळी असो, होळी असो किंवा इतर सण असो, पण ते एकोप्याने आणि एक रूपाने सगळीकडे सण साजरे केले जातात. फक्त या गावामध्ये. आणि ह्या गावची एकीबद्दल तर सगळीकडे माहितीच आहे. तसंच हे गाव भावरथी गाव म्हणून ओळखलं जातं, ह्यासाठी की इथे आलेला पाहुणा हा फक्त त्या घरचा पाहुणा नाही आहे, प्रत्येक गावातल्या प्रत्येक घरचा पाहुणा असं ओळख दिली जाते. 75वा हा जो कार्यक्रम राबवलेला आहे काटाळा गावाने, ते एकीचं प्रतीक म्हणून राबवलेला आहे. आणि आज काटाळा गावामध्ये जे पुढील पिढीसाठी एकी कशी असावी ह्याच्यासाठी एक उदाहरण असेल. आम्ही समाजावर काम करतो त्यावेळेला आम्ही पण तेच संदेश देतो का आपण एकत्र आहोत, समाज एकत्र आहे आपला. आज पण समाज सगळ्यात जास्त एकत्र आहे आणि समाजामध्ये जे सुखदुःख आहे ते आपण कुणबी समाज म्हणून ते दुःख ते सुख सगळ्या गोष्टीमध्ये आपण त्याच्यासाठी आपण धावतो. असंच समाज एकी आहेच, जसं आपला गाव आहे एकत्र, तसाच समाजसुद्धा एकत्र आहे. आणि समाजाला संदेश देण्यामागे आपला गावाचं उदाहरण आहेच. भविष्यात आपल्या गावाकडे बघून दुसरे गावं पण त्याचा बोध घेतील आणि भविष्यात सगळे एकत्र येण्याचा प्रयत्न करतील. गाव संघ एकत्रच आहे. पुन्हा एकदा समाजाला शुभेच्छा देतो. समाजाने पण आम्हाला त्याचं भरपूर कौतुक केलेलं आहे. आणि समाजातर्फे जे काय आम्हाला आता प्रोत्साहन मिळालेलं आहे तोच प्रोत्साहन असा राहू द्या. आणि समाज संघ एकत्र आहे. पुन्हा एकदा सांगतो, कुणबी समाज एकत्र आहे आणि एकत्रच राहणार. आणि मी काटाळा गावाच्या सगळ्या सदस्यांना, गावातल्या ग्रामस्थांना शुभेच्छा देतो. या 75व्या वर्षी जे नियोजन केलं थंडा ग्रुपनी आणि छानसं कार्यक्रम राबवलेला आहे. विसर्जनाचा दिवस आता आलेला आहे आणि थोड्या वेळातच आम्ही विसर्जनासाठी निघणार आहे. धन्यवाद राहुल गरज साहेब यांचा. त्यांनी आपल्या गावासाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत. हा कार्यक्रम फार खूप चांगल्या पद्धतीने झालेला आहे. एक गाव एक गणपती काय असतो हे आज आपल्या महाराष्ट्रासमोर हे मेसेज जाणार आहे. आपल्या समाजाने आपल्यासाठी एक गाव एक गणपती ह्यासाठी खूप खूप मेसेज पाठवले आहेत, ते आपण स्टेजवर वाचून दाखवलेले आहेत. तरी पण आपण एक चांगला व्हिडिओ बनवून मी समाजाला तो आपण सुपूर्द करूया. धन्यवाद समाजा मंडळींचं. जाणताराचा ग्रुप हा फक्त ग्रुप नाही आहे, ती एक संकल्पना आहे. संकल्पना अशी आहे की फक्त 10-12 माणसांचा समूह नाही आहे. तो समूह नसून एक एनर्जी आहे, त्याला आपण ऊर्जा म्हणतो. ऊर्जा आहे ती ऊर्जा स्तोत्र लोकांपर्यंत पोहोचवणे आणि त्याच्यातून पुन्हा ऊर्जा निर्माण करणे हा आमच्या नावाचा उद्देश आहे. हा तोच आम्ही पूर्ण करण्याचा नेहमी प्रयत्न करतो. त्यासाठी सर्व बांधील आहेत आणि त्याच्यासाठी राहुल गरत हे सदैव तत्पर असतात आणि ते राहणार. धन्यवाद. अमृत महोत्सव आम्ही एकदम आनंदात साजरा केला
आणि त्या सर्वांचे सहकार्य, गावकऱ्यांचे, ग्रामस्थांचे, तसेच राहुल भाऊ आमचे गावाचे अध्यक्ष, तसेच महेंद्र भाऊ आणि गावातले आमचे माजी सरपंच सुरेश घरत हे सुद्धा यांचेही सहकार्य आणि गावातल्या प्रत्येक ग्रामस्थांचे सहकार्य लाभून आम्ही हा उत्सव एकजुटीने आनंदात साजरा करतो. धन्यवाद. मिनी श्रावणे चांगलं मनोगत मांडलं आहे. प्रथम असं आपण बोलतो एक गाव एक गणपती, जरी एक म्हणण्यासारखी गोष्ट असते ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. सगळं एकत्र येणे, एकत्र राहणे, एकत्र एन्जॉय करणे एवढी छोटी गोष्ट नाही. आम्ही लहानपणापासून बघतो की बाबा एकच गणपती का एकच गाव, पण ह्या दिवशी पूर्ण गाव जेवढेही बाहेर लोक राहतात, जेवढे बाहेर म्हणजे मुंबई असो पालघर असो सगळे एकत्र एवढे एन्जॉय सगळे एकत्रपणे, यासाठी आम्हाला खूप सगळ्यांचे मोठ्यांचे आणि सगळ्यांचे सपोर्ट असल्यामुळे होते. तसं प्रीतम राऊत हे आपल्या गावाचे होणार व्यक्ती आहेत. आपले 2 मत मांडावे. आम्ही ह्या गावात छोट्याचे मोठे झालोत आणि हा जो ग्रुप आहे हा ग्रुप आम्ही लहानपासून वाढलेलो आहोत आणि असंच आमच्या गावाचं नाव होऊ द्या आणि ह्याच्यात सगळ्यांचा सहभाग आहे आणि सगळ्यांनी असा एकोबा ठेवावा अशी माझी पूर्ण मनापासून इच्छा. धन्यवाद. जसं तू बोललास मी मुंबईला काम करतो. मुंबईला प्रत्येकजण गणपतीसाठी, जसं म्हणजे कोकणातले लोक स्पेशली जे आवर्जून सुट्टी घेतात, यावेळेला मी पण घेतली होती. कोकणात घरोघरी गणपती असतो, पण मी सुट्टी घेताना बोललो अरे आमच्या गावात एकच गणपती असतो. एक गाव एक गणपती ही आमची एक संकल्पना आहे आणि ती संकल्पना आम्ही 75 वर्षे राबवत आलो. 1951 जसं ही चालू झाली आणि त्याप्रमाणे आम्ही आज 25व्या वर्षी 2025पर्यंत आम्ही हे कंटिन्यू करत आलो. म्हणजे हे भाग्यच आहे आणि हा एकोपा, हा एकजूट सर्वांची आहे, त्याबद्दल खूप म्हणजे सगळ्यांचं मी अभिनंदन करतो. आणि दुसरं एक महत्त्वाची गोष्ट मला सांगण्यास आवडेल की माहेरवासनी, म्हणजे काल जो प्रोग्राम झाला होता माहेरवासनी, म्हणजे आमच्या गावातून आमच्या समाजाचे 12 गाव आहेत. 12 गावातून पुन्हा त्या अवतरल्या होत्या, जसं काही लक्ष्मीचे रूपच होते आमच्यासाठी. एक घरातली लक्ष्मी आहे, या गावातल्या लक्ष्मी होत्या. काल लक्ष्मी अवतरल्या होत्या आणि आमच्याकडून पुन्हा तो एक 2 घास आमच्यासोबत खाल्ले त्यांनी आणि त्यांनी आनंदही व्यक्त केला. त्यांना नाचताना कुठलाही संकोच नव्हता, कारण ते आपल्या घरात आपल्या गावात आलेत आणि त्या आपल्या भावासोबत, बहिणींसोबत, आईंसोबत नाचत आहेत, पुन्हा तो आनंद व्यक्त करत आहेत. हे खूप बघून बरं वाटलं. अरे वा, एवढा हा एकोपा आणि एकजूट या गावात आहे आणि ही प्रेरणा आहे सगळ्यांसाठी. हा मेसेज महाराष्ट्रापर्यंत जाणार, महाराष्ट्रासाठी आहे, आपल्या समाजासाठी, सगळ्यांसाठी आहे. समाजाने आपल्यासाठी त्यासाठी ऑलरेडी त्याने ॲप्रिशिएशन केलेलं आहे आणि ते असणारच, होणारच आणि ते व्हायलाच पाहिजे. ओके. आणि खूप बरं वाटलं म्हणजे हे ऐकून आणि हे प्रोग्राम बघून.